हाय फ्रेंड्स, आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिपचा जो गणित विषयाचा पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्यांची उत्तरे अभ्यासण्याचा प्रयत्न करूयात. बघा प्रश्न 26वा, जर x इज इक्वल टू -3 y इज इक्वल टू 4 आणि z इज इक्वल टू 2/3 असेल तर 5x - 3y + 9z ची किंमत किती? तर -21 आन्सर असेल पर्याय क्रमांक 4. 27वा जो प्रश्न आहे बघा, एक बैलजोडी 2,72,000 रुपयास खरेदी केली. या व्यवहारात शेकडा 2 दराने दलाली द्यावी लागली. बैलजोडी घरी आणण्यासाठी 9,250 रुपये वाहनाचे भाडे दिले तर एकूण खरेदी किती? तर या ठिकाणी त्याचं जे आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 असेल बघा, 2,86,690 रुपये. पतंगाच्या गुणधर्मानुसार योग्य विधानाचा पर्याय निवडा. तर विधान अ आणि ब योग्य आहे बघा. सम्मुख कोनाची एक जोडी एकरूप असते आणि कर्ण परस्परांना या ठिकाणी पतंगाचे लंब असतात. 29वा प्रश्न बघा, 1,500 रुपये शेकडा दराने घेतलेली मोसंबी 216 रुपये डझन या दराप्रमाणे विकली. तर या व्यवहारात शेकडा नफा अगर तोटा किती झाला? तर या व्यवहारामध्ये 20% नफा होईल बघा. पुढचा प्रश्न पहा, एका डब्यात 5 रुपये, 10 रुपये व 20 रुपयाची समान नाणी आहेत. त्यांची एकूण किंमत 805 रुपये आहे. तर त्या डब्यातील 10 रुपये व 20 रुपयाच्या नाण्यांनी किती रक्कम तयार होईल? तर ती रक्कम बघा 690 रुपये असेल. बघा ब्रॅकेटमध्ये 2m+1 ब्रॅकेट क्लोज्ड, सेकंडमध्ये 2m-1 आणि नंतर आहे बघा 4m² + 1 इज इक्वल टू किती? तर 16mचा चौथा घात -1 असं त्याचा आन्सर असेल बघा. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला आणि ते आन्सर असेल. त्याच्यानंतर 32वा प्रश्न बघा, 80 किलोग्रॅम मिश्रणात साखर व खव्याचे प्रमाण 3:7 आहे. मिश्रणात किती साखर वाढवली तर प्रमाण 1:2 होईल बघा. तर 4 किलोग्रॅम या ठिकाणी आपल्याला साखरेचं प्रमाण वाढवावं लागेल. 33वा प्रश्न बघा, 81x² + 169/y² ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे लागेल? तर पर्याय क्रमांक 3 त्याच्यामध्ये 234x/y आणि -234x/y हे दोन पर्याय असतील बघा. परिमाणांच्या रूपांतरणाची चुकीची जोडी निवडा. तर या ठिकाणी ते दोन चुकीचे आहेत बघा. म्हणजे ते उत्तर आहेत या ठिकाणी पहिलं आणि तिसरं. 0.75 किमी इज इक्वल टू 750 डेसिमी आणि 9 डेसिमी इज इक्वल टू 90 मिलिमी हे चुकीचे आहेत. त्यामुळे ते आन्सर्स आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 3. पुढीलपैकी असत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. असत्य विधान या ठिकाणी कोणतं आहे बघा, एक रेषा व त्या रेषेवरील एक बिंदू यांनी एक प्रतल निश्चित होते. हे विधान असत्य आहे, त्याच्यामुळे ते आन्सर आहे. 36वा प्रश्न बघा, 3x - 6/2 ब्रॅकेटमध्ये x - 3 इज इक्वल टू 12/7. तर एक्सची किंमत काढायची. अतिशय सोपा आहे बघा. याचा आन्सर 10 असेल. 37वा प्रश्न बघा, 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 असेल. 1/6 आणि एक्सचा -1 घात हे आन्सर्स असतील. 38वा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, एका आयताची लांबी 24 सेमी व रुंदी 10 सेमी आहे. हा आयत एका कर्णावर कापला तर तयार होणाऱ्या त्रिकोणांपैकी एका त्रिकोणाची परिमिती किती असेल? तर त्या त्रिकोणाची परिमिती 60 सेमी असेल बघा. 39वा प्रश्न बघा, आपल्याला या ठिकाणी मेजर ऑफ अँगल LMN काढायचं आहे. तर LMNचं जे मेजर आहे त्याचं जे माप आहे ते 94 डिग्री असेल बघा, 94 डिग्री. 40वा जो प्रश्न आहे तर ह्याचं उत्तर असेल 320 रुपये. त्याच्यानंतर एका समभुज त्रिकोणाची बाजू 14 सेमी आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? अतिशय सोपा प्रश्न आला होता बघा. तर ह्याचं उत्तर असेल 49√3 चौसेमी, पर्याय क्रमांक 3. 42वा प्रश्न बघा, तर ह्याचा आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 200 असेल. 43वा प्रश्न, 4x घन -5x² + 8x - 10 या राशीत कोणती राशी मिळवल्यास बेरीज 4x³ -12x² -x - 3 येईल? तर त्याचा आन्सर असेल पर्याय क्रमांक 2 असेल बघा, -7x² -nx + 7. पुढचा प्रश्न बघा 44वा, हवा भरलेल्या गोलाकार फुग्याची त्रिज्या 21 सेमी तर त्या फुग्यामध्ये किती घन सेंटीमीटर हवा मावेल? तर 38,808 घ/सेमी हवा मावेल बघा. 45वा प्रश्न बघा, संपूर्ण आकृतीची परिमिती आपल्याला काढायची आहे. या आकृतीची परिमिती असेल 104 सेमी.
त्यानंतर सोबतच्या आकृतीत अर्धवर्तुळाचा व्यास लेंथ पी क्यू इज इक्वल टू 42 सेमी, लेंथ पी एस इज इक्वल टू 14 सेमी व लेंथ पी एस इज इक्वल टू लेंथ ओ टी इज इक्वल टू लेंथ क्यू आर. तर पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. क्षेत्रफळ असेल बघा 987 चौ सेमी. त्याच्यानंतर 47वा प्रश्न बघा, एका पाण्याच्या टाकीची लांबी 5 मीटर, रुंदी 3 मीटर, उंची 2 मीटर आहे. ही टाकी तिच्या क्षमतेच्या 3/4 भाग पाण्याने भरलेली आहे. उरलेली टाकी भरण्यासाठी 15 लिटर मापाच्या किती बादल्या पाणी टाकीत ओताव्या लागतील? तर 500 आन्सर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, त्यावरून आपल्याला खेळाडूंच्या वजनाचे मध्यमान काढायचे आहे. हे मध्यमान असेल बघा 42.5 किलोग्रॅम. 49वा प्रश्न बघा, रेखांकित भागाचे जे क्षेत्रफळ आहे ते 588 चौ सेमी असेल बघा. एक्स क्यूब प्लस 1 एक्स रेज टू 4 प्लस 12 एक्स स्क्वेअर प्लस 9 या गुणाकाराच्या बहुपदीची कोटी किती आहे? तर कोटी असेल 4. पर्याय क्रमांक 2. 51वा प्रश्न बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ग्रंथदिंडीत इयत्ता 7वीमधील सहभागी मुलींच्या संख्येचे इयत्ता 9वीमधील सहभागी मुलींच्या संख्येशी गुणोत्तर 2 जसे 1 असेल. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा 52वा प्रश्न बघा, की ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेल्या मुलींची एकूण संख्या 60 असेल. 53वा प्रश्न बघा, किती मतदारांनी मतदान केले असेल? 36,000. पर्याय क्रमांक 1. 54वा प्रश्न, ह्याच्यामध्ये एका वस्तूची किंमत 20% कमी केल्यामुळे त्या वस्तूचा खप 25% वाढला तर उत्पन्नात वाढ अगर घट किती? तर उत्पन्नात या ठिकाणी वाढही होत नाही आणि घटही होत नाही बघा. 55वा प्रश्न बघा, रेखांकित भागाची परिमिती या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. चौकोन पी क्यू आर एस हा समभुज चौकोन आहे. तर या ठिकाणी 64 सेमी उत्तर असेल. 56वा प्रश्न, सुनीलने एक यंत्र 3 वर्षांपूर्वी 10 लाख रुपयास विकत घेतले होते. किंमत दरवर्षी 10% कमी होत असेल तर आज त्या यंत्राची किंमत किती? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. त्याच्यामध्ये एक पर्याय क्रमांक 2 असेल बघा आणि आणखी एक त्या ठिकाणी आपल्याला पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, 57वा प्रश्न, बहुपदीबाबत असत्य विधान कोणते? तर शून्य बहुपदीची कोटी निश्चित करता येते हे विधान असत्य आहे, म्हणजे ते आन्सर आहे. निशाने एका बँकेत काही रक्कम 4/1/2 म्हणजे 4.5 वर्षांसाठी 4.5 वर्षांसाठी 10.8 दराने मुदत ठेव खात्यावर ठेवली. मुदतीनंतर तिला 1,728 रुपये सरळ व्याज मिळाले तर ती रक्कम किती होती? तर ती रक्कम 5,400 होती बघा. 2 क्रमावर विषम संख्यांची बेरीज m आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती? m/2 - 1 असेल बघा. 60वा प्रश्न बघा, एका व्यक्तीने एक वस्तू 720 रुपयास विकल्याने 10% तोटा झाला. जर त्याला 15% नफा हवा असेल तर ती वस्तू किती रुपयास विकावी लागेल? 920 रुपये. 61वा प्रश्न बघा, तो प्रश्न थोडासा मला सोडवायला कठीण जात आहे. त्याचे पर्याय थोडासा हा प्रश्न चुकीचा आल्यासारखा वाटत आहे बघा. 61वा प्रश्न. त्यानंतर 62वा प्रश्न बघा, या ठिकाणी पुढील आकृतीत पूरक कोणांच्या एकूण किती जोड्या आहेत? तर पूरक कोणांच्या आकृतीमध्ये 8 जोड्या असतील बघा. 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 8 व लसावी 240 आहे. अशा संख्यांच्या जोड्या 2 असतील बघा. खालीलपैकी असत्य विधान कोणतं असेल? पूर्ण वर्ग संख्या नसलेल्या संख्यांची वर्गमुळे परिमेय संख्या असतात. हे असत्य विधान आहे. 65वा जो प्रश्न आहे, एका संख्येस 3, 4 व 5 ने निशेष भाग जातो तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? त्या संख्येस 6 व 12 ने सुद्धा पूर्ण भाग जाईल. त्या पुढचा प्रश्न बघा 66वा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर असेल 40. 67वा जो क्वेश्चन आहे, लेंथ DF इज इक्वल टू 4.2 असेल. 68वा जो प्रश्न आहे, तर त्या कोणांचे अनुक्रमे अंशात्मक मापे किती? एका चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोणांची मापे 2x + 10 डिग्री व 3x + 15 डिग्री असे आहेत. तर त्या कोणांचे अनुक्रमे अंशात्मक मापे किती? तर 72 अंश आणि 108 अंश असे उत्तर असतील बघा. स्वच्छता अभियान उपक्रमासाठी वस्तू विक्री केंद्रात 8.104% दराने सूट देण्याचे जाहीर केले. वस्तू खरेदीवर एकूण 4,290 रुपये सूट मिळाली तर एकूण खरेदी किंमत 52,000 असेल बघा. 70वा प्रश्न बघा, त्याचा आन्सर असेल लेंथ EF इज इक्वल टू 3/7 3/7. 71वा प्रश्न बघा, त्रिकोण BCD मध्ये रेख CE व रेख BF या मध्यगा आहेत तर पर्यायातून योग्य निष्कर्ष काढा. लेंथ B इज कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप लेंथ ED असेल बघा. बरोबर आहे. या ठिकाणी एक पर्याय तो असेल आणि आणखी एक पर्याय आपल्याला त्या ठिकाणी लिहावा लागेल. त्याच्यानंतर बघा 72वा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर असेल बघा x - 5
एका ब्रॅकेटमध्ये आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x² + 5x + 25 यांचा जर आपण गुणाकार केला तर त्याचं उत्तर असेल x³ - 125 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 73वा प्रश्न बघा. मेजर ऑफ अँगल BS विचारले. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. मेजर ऑफ अँगल ABC 70 डिग्री आहे. मेजर ऑफ अँगल OCB 15 डिग्री, तर BAS किती असेल 55 अंश असेल बघा. 74चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 34 असेल. आणि पुढील संख्या समूहात किती पायथागोरस त्रिकुटे आहेत? तर 4 पायथागोरस त्रिकुटे आहेत बघा. तर पर्याय क्रमांक 1 असेल 4. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक्यू.